पुढचा प्रश्न आहे 250 मीटर लांबीची रेल्वे तासी 45 किलोमीटर वेगाने धावते तर 250 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल म्हणजे तर ओलांडण्यास लागणारा वेळ बरोबर काय सूत्र आहे आपलं अंतर भागिले वेग हे सूत्र आहे अंतर भागिले वेग अंतर छेद वेग हे सूत्र आहे तर आता रेल्वे 250 मीटर लांब रेल्वे स्वतःची लांबी 250 आहे रेल्वेची आणि तिला 250 मीटर लांबीचा पूल प्लॅटफॉर्म पण ओलांडायचा आहे मग रेल्वेसाठी अंतर झालं स्वतःचा अंतर प्लस प्लॅटफॉर्मचा अंतर रेल्वे स्वतःचा अंतर घेऊन जात असते स्वतःचे डबे सोबत घेऊन जात असते मग रेल्वेचा 250 आणि प्लॅटफॉर्मचा 250 म्हणजे 250 आणि 250 500 मीटर अंतर तिला ओलांडायचं आणि तिचा वेग काय तर 45 किलोमीटर तास आहे वरचा अंतर मीटरमध्ये खालचं वेग किलोमीटरमध्ये मग वेळ काढताना 18/5 न गुणता पण पाहिलं होतं 18/5 न गुणायचे आणि जर एवढंच कॅल्क्युलेशन केलं की आपलं उत्तर येईल या दोन्हीला 9 भागून 9 2 18 9 5 45 आणि 5 5 25 आणि 25 50 आणि 8 0 आणि 20 2 40 सेकंद लागतील किती लागतील तर 40 सेकंदात ओलांडेल ऑप्शन नंबर 2 आपलं बरोबर उत्तर असेल यानंतरचा प्रश्न एका थैलीत 1 रुपया 50 पैसे व 25 पैसे यांची 5 6 60 या प्रमाणात नाणी आहेत जर त्यांची एकूण किंमत 420 असेल तर 50 पैशाची नाणी किती म्हटले चला तर पाहू आपल्याला कसं दिले पैशामध्ये 1 रुपया 50 पैसे आणि 25 पैशाची नाणी हे दोन पैसे आहेत या 1 रुपयाचे पण आपण पैसे करू 1 रुपया म्हणजे 100 पैसे झाले पैसे कारण पुढचे दोन पैसे दिले त्यामुळे याचे पण पैसेच करू 100 पैसे त्यानंतर 50 पैसे सगळे पैसेच आहेत आणि त्यानंतर 25 पैसे यांचा जो रेशो दिलाय गुणोत्तर 5 6 60 दिले म्हणजे 5 भाग हे पैसे आहेत 6 भाग हे पैसे आहेत आणि 8 भाग हे पैसे आहेत असं दिलेलं आहे आणि एकूण किंमत आहे ती 420 रुपये एकूण रक्कम थैलीमधली एकूण रक्कम जी आहे ती किती आहे तर 420 रुपये एकूण रक्कम 420 रुपये पण 420 रुपयाचे आपल्याला पैसेच करावे लागतील कारण इकडे आपण पैसे केले मग पैसे रुपयाचे पैसे करताना 100 ने गुणायचे किंवा 2 शून्य लावले तरी 100 न गुणल्यासारखंच आहे 2 शून्य लावू सरळ 420 वर म्हणजे 42,000 पैसे झाले 42,000 झाले आणि परत याला यांच्या गुणाकाराच्या बेरजेने भागायचे 100 5 500 आलं प्लस 300 आलं आणि 75 200 आलं 500 300 800 आणि 200 1000 जर भागला आपण तर एक भाग 42 आला 42 न परत गुणायचे आपल्याला 50 पैशाची विचारले तर एकच गुणायचं 42 गुणिले 6 6 12 6 24 25 म्हणजे 252 नाणी 50 पैशाची किती नाणी आली तर 252 ऑप्शन नंबर 3 याचं करेक्ट उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इथंच पाहू यानंतरचा उर्वरित भाग आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू व्हेरी मच